राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य ना गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 6 जून या दिवशीचं चिंतन. सत आणि असत प्रवृत्तीचा सतत अखंडत्वानं होणारा झगडा म्हणजेच जीवनकलह. वाईट आणि चांगलं, कल्याणकारी आणि अकल्याणकारी, दुष्ट आणि सुष्ट असं हे द्वंद्व अखंड चालू आहे. त्याशिवाय प्रकृतीच्या आधिपत्याखालील हे जग चालतच नसावं. त्याला दोन्हीकडून ताणून धरल्यानं त्याची स्थिती बनत असावी. शरीरात सुद्धा प्राण आणि अपान हे एकमेकाला खेचत असतात विरुद्ध दिशेनं. तोपर्यंत जीव शरीरात राहतो. ते दोघे एक झाले की तो शरीर सोडून जातो असं एका योगासंदर्भातल्या ग्रंथात मी वाचलं होतं. त्याप्रमाणे या संघर्षामुळेच जीवनाला अस्तित्व आहे. सत चित आनंद हे जर समान पातळीवर आलं तर अस्तित्वाला काय अर्थ आहे? ही जाणीव मनाला राहावी लागते तर ते जागृत राहतं. ज्ञान आणि अज्ञान या दोन टोकांच्या मध्ये ज्ञान अज्ञान मिश्रित जीवन आहे. ते कधीच एका टोकाला जाऊ शकत नाही, कारण ज्ञानाकडे गेलं की अज्ञान त्याला ओढून धरतं. भगवान रामकृष्ण म्हणत असत की राम लक्ष्मणाला म्हणाले, तू ज्ञान आणि अज्ञान दोन्हीच्या पलीकडे जा, कारण ज्ञान आहे. ज्ञान झालं म्हणजे अगोदर अज्ञान होतंच ना. या अज्ञानातून ज्ञानाकडे प्रवास हाच जीवन कलह आहे. कलह म्हणजे अगदी मारामारी नव्हे, परंतु एकापासून दूर जाऊन दुसऱ्याला गाठायचंय. ही जी जायची ओढ आहे, सतचा साक्षात्कार करून घेण्याची ज्ञानाकडे जी माणसाच्या ठिकाणी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्तीच त्याच्या अंतरंगात सुरू असलेल्या संघर्षाची कारण आहे. कलह काही फक्त बाहेरच आहे असं नाही, उलट प्रवृत्तीचा कलह हा अंतरंगात असतो. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य मन आणि जग, असं जे तुकाराम महाराज म्हणतात ते या जीवन कलहाला उद्देशू नये. यातून बाहेर पडल्याशिवाय सतची अनुभूती नाही. यात अनुभूती आहे, परंतु ती इंद्रिय ज्ञानाला धरून आहे. ती आहे याची जाणीव आहे, होते याचा अर्थ ती नसताना जी नेणीव आहे तिचंही भान मला आहे. म्हणून या सत असतच्या झगड्यातून पलीकडे गेल्यावरच जीवन कलह मिटेल आणि परब्रह्माशी ऐक्यता गाठता येईल. हे गुरुकृपेनंच साधणार आहे. हे लक्षात ठेवून त्यासाठी साधन केलं पाहिजे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.